एक आगळा वेगळा नवीन व्हिडिओ घेऊन या ठिकाणी आपल्यासमोर येत आहे। यामध्ये आपल्या मनातील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या ठिकाणी देण्यात येणार आहे। हा व्हिडिओ टोटली आपण बुलढाण्यातील जेवढ्या काही प्रॉपर्टी आहेत तर त्या प्रॉपर्टी संबंधी आपण या ठिकाणी तयार करणार आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या टॉपिकमध्ये आपण एक विचार करणार आहे किंवा एकच मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहे। तुम्हाला जर का बुलढाण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर घ्यावा किंवा नाही घ्यावा, तर या दोन प्रश्नाचे उत्तर मी या ठिकाणी आपल्याला देणार आहे। तर जर बुलढाण्यात तुम्ही जर का फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर कोणत्या बाबी तुम्ही विचारात घेतल्या पाहिजे या काही मुद्द्यांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर सर्वात पहिला एक मुद्दा तुम्ही विचारात घ्यायचा की तुम्ही घेतलेला फ्लॅटचा हा बिल्डअप एरिया हा 750 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त असावा। 750 पेक्षा कमी बिल्डअप एरियावाला फ्लॅट तुम्ही घेऊ नका। का? याचं उत्तर असं आहे की त्याच्या रूम खूप छोट्या छोट्या असतील आणि तुम्ही त्यानंतर त्या ठिकाणी राहायला जासाल तर तुम्हाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी अडचण येते। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण घेऊया, त्या ठिकाणी पाण्याची कोणत्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। तर प्रत्येक अपार्टमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल की एक किंवा दोन बोरवेल या ठिकाणी घेतलेले असतील। तर बोरवेल कोणत्याच बुलढाण्यातल्या अशा नाहीत की त्या 12 महिने इतक्या मोठ्या, कारण एक अपार्टमेंट जर का असलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी 24 फ्लॅट असतात। 24 फ्लॅट पेक्षा कमी अपार्टमेंट नाहीये आणि नसेल 24 तर त्यामध्ये कमी 16 फ्लॅट असतात। 16 फ्लॅट किंवा 24 फ्लॅट म्हटलं तर 24 कुटुंब किंवा 16 कुटुंब, 16 कुटुंब आणि 24 कुटुंबांना दोन बोरवेल जरी त्या ठिकाणी असल्या तरीही वर्षभर पाणी पुरवठा करू शकतात किंवा नियमित पाणी पुरवठा करू शकतात। एवढं पाणी बुलढाण्यातल्या कोणत्याच बोरला नाही। एक दोन काही ठिकाणी सोडलं, याला काही अपवाद असू शकतो, पण तरी काय होऊन जातं की ज्यावेळेस तुम्ही नव्यानं त्या ठिकाणी राहायला जातात आणि एखादी बिल्डिंग बांधल्यानंतर त्या ठिकाणी सगळे लोक एकाच वेळेस त्या ठिकाणी राहायला जात नाही, त्यामुळे पाणी किती लागतं हे समजत नाही। पण संपूर्ण कुटुंब ज्यावेळेस जर 16 असतील किंवा 24 असतील, 16 आणि 24 कुटुंबासाठी जर पाणी जर का म्हटलं तर एका कुटुंबाला 500 लिटर पाणी लागतं। 16 कुटुंब जर का म्हटलं तर 8000 लिटर पाणी तुम्हाला रोज लागणार आहे। 24 म्हटलं तर 12000 लिटर। मग त्या बोरची क्षमता अशी आहे का की 8000 लिटर किंवा 12000 लिटर पाणी एका दिवसाला देऊ शकते, ते एकदा चेक करा। पर्याय व्यवस्था आणि दुसरी पर्याय व्यवस्था, त्या ठिकाणी नळ आहेत का? त्या ठिकाणी नगरपालिका एरिया असेल किंवा ग्रामपंचायतचे नळ असेल आणि नळ आहेत तर नळाला पाणी किती येतं आणि त्याची स्टोरेज क्षमता किती आहे। नळ त्यानंतर आल्यानंतर ते पाणी तुम्ही कुठं स्टोअर करून ठेवणार आहे। तर हा या काही एक मुद्दे लक्षात ठेवायचे। जर खाली हौद असेल आणि त्या हौदातून वरती जर का सिंटेक्स जात असेल, त्याच पद्धतीनं तुम्हाला ज्या फ्लॅटमध्ये पाण्याचा पुरवठा केला जात असेल तर वरती ज्या सिंटेक्स ठेवलेल्या आहेत त्या कमीत कमी किती आहे। तर एका कुटुंबाला मी तुम्हाला सांगितलं की 16 साठी जर का 500 लिटर जर पाणी, एका कुटुंबाची 500 लिटर म्हणजे तुम्हाला 8000 लिटरच्या त्या ठिकाणी सिंटेक्स असेल आणि त्या रोज भरल्या गेल्या पाहिजे। एवढं पाण्याचा पुरवठा तिथं जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकता। त्याच्यानंतर वाद निर्माण होणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो असा आहे की त्या ठिकाणी स्वतंत्र पार्किंग प्रत्येकाला आहे का? जर तुमचे 16 फ्लॅट असेल तर 16 फ्लॅटला एक 4 व्हीलर आणि एक 2 व्हीलर पार्क होईल, एवढी प्रत्येक फ्लॅटच्या मालकाला एवढी जागा त्या ठिकाणी दिलेली आहे का? पार्किंग जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे पार्किंगसाठी वाद निर्माण होऊ शकतात आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्यात अजून पहिले पाणी आणि पार्किंग या दोन गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायच्या की एक प्रत्येक फ्लॅट धारकाची स्वतंत्र अशी पार्किंग व्यवस्था असे आहे का? जर त्या ठिकाणी तुम्ही जर आज विचार करत असाल की नाही की आपण काय करू, तात्पुरता फ्लॅट विकत घेऊ आणि नंतर तो आपण दुसरीकडे घर घेतल्यानंतर विकून जाऊ, पण विकून घेत जाताना तुम्ही जो काही कोणी घेणार आहे तर तोही याच गोष्टीचा विचार करणार आहे। त्याच पद्धतीने तुम्ही ज्या बिल्डरकडून तो फ्लॅट विकत घेत असाल त्या बिल्डरचे याच्या आधीचे जे प्रोजेक्ट आहे किंवा याच्या आधीचे त्याने जे काही बांधकाम केलेले त्या बांधकामाचे किंवा त्या अपार्टमेंटमध्ये तुम्ही जाऊन पहा की आफ्टर सेल म्हणजे विकल्यानंतर जर का काही अडचणी आल्या तर त्या सॉल्व्ह करून दिलेल्या आहेत का आणि किती वर्ष सॉल्व्ह करून आणि त्यात काही प्रॉब्लेम आहेत का? बुलढाण्यातल्या सगळ्या अपार्टमेंटमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे, तो आहे पार्किंगचा आणि दुसरा प्रॉब्लेम आहे तर तो आहे पिण्याच्या पाण्याचा। तर या दोन गोष्टी जर त्या ठिकाणी मोबाईल असेल तर फ्लॅट घ्या, नाही तर फ्लॅट घेण्याचा विचार करू नका। तुम्ही जर रेंटनं राहत असाल तर ठीक आहे,
रेंटनं राहण्यासाठी तुमच्यासाठी फ्लॅट ओके आहे, कारण तुम्हाला तिथे काही जास्त दिवस राहणं नाही आणि तुम्ही ॲडजस्टमेंट करून राहू शकता. पण तुम्ही जर स्वतःच्या मालकीचा घेत असाल तर माझं मत असं आहे की ॲडजस्टमेंट कशाला करायचं. तर त्यासाठी या 2-3 गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर कन्व्हेन्शनल डीड जी आहे तर ती बिल्डरनं तुम्हाला करून दिलेली आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहे. त्याच्यानंतर फ्लॅट घ्यायचा आहे. काय चेक करसाल, सगळ्यात पहिले 750 स्क्वेअर फीट पेक्षा बिल्डअप एरिया किंवा कार्पेट एरिया कमी वाला फ्लॅट घ्यायचा नाहीये. त्याच्यानंतर दुसरं, त्या ठिकाणी पाण्याची जर का समस्या, पाण्यासाठी काय व्यवस्था आहे, नळ जरी म्हणले तर 7 आणि 8 दिवसांना नळ येतात, तर पाणी कशा पद्धतीने पुरेल हे सगळं नियोजन करा. त्याच नंतर फ्लॅट घ्या. नाही तर काय होईल की तुम्ही घेतलेला फ्लॅट तुम्ही जर का 20 लाखाला घेतला तर तो तुमच्याकडून 15 लाखाला कोणी रिसेलमध्ये घेणार. तुम्ही जरी म्हणलं 20ला घेतला, मी 15ला विकायचा, तरी 15ला सुद्धा तो फ्लॅट कोणी विकत घेणार नाही. मग तुमचा रिसेल व्हॅल्यू म्हणजे 20 लाख तर तुमचे अडकले त्या ठिकाणी. तुम्हाला अपेक्षा काय, 20ला घेतला तर कमीत कमी तो 25, 5 वर्षांना 25 नाही 25 तर 22 लाखाला तर गेला पाहिजे, किंवा तुम्ही घेतलेल्या किमतीला तर रिसेल झाला पाहिजे की नाही. तर त्यानंतर एवढी गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची की आपण घेतला त्या किमतीला रिसेल कमीत कमी होईल अशा पद्धतीने घ्या, नंतर तुम्ही विकू शकता. पण या गोष्टी पहा, जर तुम्हाला अडचण येत असेल तर त्या अडचणीत तुम्ही दुसऱ्याच्या माती थोपून तो विकत असाल तर मग तो अडचण येते. तर त्या ठिकाणी या गोष्टी पहिले चेक करा, म्हणजे तुम्ही घेतलेल्या प्रॉपर्टीला त्याचं व्हॅल्युएशन वर्षानुवर्ष वाढेल. बुलढाण्यातले अर्ध्याच्या जवळपास बिल्डिंग अशा आहेत की त्यांना रिसेल व्हॅल्यू 0 आहे. त्यासाठी त्या बिल्डरनं आधी बांधलेल्या बिल्डिंग चेक करा. तिथलच्या रहिवाशांना जो कोणी ओळखीचा असेल, नसेल ओळखीचा तुम्ही तिथे जा, तिथं त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्थेअंतर्गत ते पहा, आणि तुम्हाला काय काय सुविधा त्याच्या नंतर दिलेल्या आहेत तर ते एकदा चेक करा. लोकांशी सहज त्या ठिकाणी संपर्क साधा, काही मुद्दे त्यांच्याकडून विचारून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो फ्लॅट विकत घ्या. नाहीतर फ्लॅटमध्ये अडचणी आहे. त्याच्यानंतर घेतल्यानंतर असं होत जातं की बा आपण विनाकारण घेतलं आणि आपली फसवणूक झाली, तर असा प्रश्न उद्भवणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. त्याच पद्धतीने तुम्हाला जर एखादा फ्लॅट विकत घ्यायचा असेल आणि तुम्ही निवडला आणि तुम्हाला फायनल करायचा आहे, घ्यायचा आहे, असा जर विचार असेल तर तुम्ही माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मला तुम्ही फोन करू शकता. मी तुम्हाला लागलं माझ्या पद्धतीनं मदत करेन. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी देईन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.